हॅलो गाईज, तर आज आम्ही निघालो आहेत कोकम पाडायला. तर कोकमचं झाड आहे अगदी घराच्या बाजूलाच, म्हणून काठी आणि टोपली घेतली आणि निघालो कोकम पाडायला. तर यावर्षी आमच्या कोकमच्या झाडाला खूप सारे कोकम लागले होते, त्याच्यामुळे आम्ही वेळ न घालवता कोकम पाडायला सुरुवात केली. तर यावर्षी आम्ही कोकमाचा आमसूळ बनवणार आहे, त्याची व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही खूप सारे कोकम पाडले आणि घरी घेऊन आलो. घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून घेतली. त्यानंतर मम्मी आणि मावशीने कोकमचं आमसूळ कसं बनवायचं ते दाखवलं, कारण मी सुद्धा हे पहिल्यांदाच बघणार होती. तर अशा प्रकारे कोकमच्या वरचा देठ काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचे 2 तुकडे करायचे आहेत. त्यामधल्या बिया काढून त्या वेगळ्या ठेवायच्यात आणि ह्या बिया फेकायच्या नाही, ह्याचा यूज आपल्याला पुढे होणार आहे. तर अशा प्रकारे हे कोकमाच्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत. नंतर आम्ही सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत सर्व कोकमच्या बिया काढून घेतल्या आहेत. अशा प्रकारे कोकमच्या बिया वेगळ्या ठेवायच्या आहेत, एका जाळीच्या टोपलीमध्ये ठेवायच्या आहेत. तर त्यानंतर कोकमाच्या बियामध्ये अशा प्रकारे मीठ घालायचं आहे. ह्याचं पाणी सुटेपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं आहे. तर रोज जेव्हा आपण कोकम सुकत घालतो तेव्हा दिवसभर सुकत घालून रात्री ह्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हे सुकत घालायचे. अशीच प्रक्रिया आपल्याला रोज करायची आहे जोपर्यंत कोकम सुकत नाही. नंतर मला आठवलं की गेल्या वर्षीचं कोकम सिरप आहे, तर हे मम्मींनी घरी बनवलेलं कोकम सिरप आहे. तुम्ही बघू शकता 1 वर्षानंतरही तेवढंच जाडसर असं आहे. नंतर मी लगेच कोकम सरबत बनवलं आणि मग आम्ही कोकम सरबत पिलं. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा.